त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना मारहाणीचे प्रकरण वाढले। मारहाण प्रकरणी आमदार हिरामण खोसकर यांनी संताप व्यक्त केला आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आमदार हिरामण खोसकर संतप्त झाले। भाविकांना मारहाण करणं चुकीचं, भाविक दर्शनासाठी लांबून येतात, तासनतास वाट बघतात। मी पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत, यापुढे असं होऊ नये। आताच ही परिस्थिती आहे तर सिंहस्थात काय होईल? त्र्यंबकेश्वर प्रशासनाबाबत उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचंही खोसकर यांनी म्हटलेलं आहे। असं जी काही त्यांच्या कर्मचाऱ्यांची काही भाविकांना मारहाण झाली ती होऊ नये। तालुक्याची बदनामी, मतदारसंघाची बदनामी, जिल्ह्याची बदनामी, महाराष्ट्राची बदनामी, या बाबतीमध्ये SP साहेबांना पण मी दिवसात सांगितलं की त्र्यंबकेश्वर येणारा भाविक हा देशातून विदेशातून येत असतो आणि ती भावना म्हणून येत असतो, वारकरी असतो आणि त्याला कुठंतरी धक्काबुक्की लागली झाली की अनेक वारकऱ्यांमधून अस्वस्थता निर्माण होती, नाराज होत्या आणि येणारा भाविक या ठिकाणी येत नाही। तर हिरामण खोसकर यांनी या मारहाणीवर संताप व्यक्त केलेला आहे। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केली होती। दरम्यान त्यांच्याकडून भाविकांनी मुखदर्शनाचा प्रवेशद्वार बंद केला असताना या प्रवेशद्वाराला लाथा मारून उघडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यानंतर हा व्हिडिओ समोर आणण्यात आला होता, त्यावरच हिरामण खोसकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे।